रोहा स्थानकावर 10 मेळ एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते। रायगड जिल्ह्यातील रोहा येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली होती। ही मागणी रेल्वे प्रशासनाने तात्काळ मान्य करून 5 एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना रोहा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। कोचुवेली इंदोर एक्सप्रेस, कोयंबटूर हिसार एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस, कोचुवेली चंडीगड एक्सप्रेस, दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस अशा 5 एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना रोहा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तमाम रोहेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला। खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनात रोहेकरांना दिलेला शब्द पूर्ण करत आजपासून एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना रोहा स्टेशन येथे थांबा मिळाला। यावेळी अतिशय उत्साहाने एक्सप्रेस गाडीचे तिकीट काढणाऱ्या रोहेकरांचा आनंद पाहावयास मिळाला। आज पहिल्या एक्सप्रेस रेल्वे गाडीचे खासदार सुनील तटकरे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्वागत केले। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे ही उपस्थित होते। आपल्या सर्वांसाठीच हा एक अतिशय आनंदाचा थांबे हे तटकरे साहेबांच्या पुढाकारातून तुमच्या सर्वांच्याच पाठपुराव्यातून आज या ठिकाणी सुरू होत आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या रोहाच्या रेल्वे स्टेशनच्या दृष्टिकोनातून, रोह्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे। काही महिन्यांपूर्वीच आपण रोहा रेल्वे स्टेशनचे जे सुशोभीकरण आहे याचा प्रस्ताव आदरणीय तटकरे साहेबांनी उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे, इतर काही रेल्वेचे जे कोकण रेल्वेचे अधिकारी आहेत यांच्याकडे त्या ठिकाणी त्या संदर्भातली एक मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यातून साधारणपणे 20 कोटीचा निधी हा आपल्याला त्या निमित्ताने उपलब्ध झाला। म्हणजे आज जसं माणगावचं रेल्वे स्टेशन, महाडचं आणि खेडचं आणि पलीकडे तिथं रत्नागिरीचं आणि सिंधुदुर्गचं रेल्वे स्टेशन, कणकवलीचं जशा पद्धतीनं आज सुशोभित झालेलं आहे तशा पद्धतीनं अपर रोहाचं रेल्वे स्टेशन हे पुढच्या कालावधीमध्ये त्या निधीच्या माध्यमातून सुशोभित होणार आहे। आणि मला आवर्जून आपल्याला सांगायचंय की आम्ही काही दिवसांपूर्वीच सेंट्रल रेल्वेची आणि कोकण रेल्वेची मीटिंग आदरणीय तटकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्या मीटिंगमध्ये साहेबांनी सूचना दिल्या की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण कोकण रेल्वेच्या अंतर्गत जे येतात त्यांचा काही प्रस्ताव पाठवण्यात यावा, तेही आपण एका बाजूला करत आहोत। पण रोह्याचं रेल्वे स्टेशन हे एकमेव रेल्वे स्टेशन असणार आहे जिथे बाहेरील जे काही सुशोभीकरण आहे त्या सहित अंतर्गत सुविधांमध्ये सुद्धा सुधार होणार आहे। आम्ही जरीही स्थानिक या ठिकाणी राज्य शासनाचे मंत्री जरी असलो तरी रेल्वेचा विषय ज्या वेळेला येतो त्यावेळेला तिथं खासदारांच्याच माध्यमातून आपल्याला जावं लागत असतं। त्याच्यामुळे आज जी ही सुविधा आपल्याला उपलब्ध होत आहे ती कुठे ना कुठेतरी आपल्या हक्काचा हा लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून इथलं नेतृत्व करणारे आदरणीय तटकरे साहेब त्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या पाठपुराव्यातून आज ही सुविधा त्या निमित्ताने उपलब्ध होत असण्याचा निश्चितपणाने आपल्या सर्वांना आनंद आणि अभिमान आहे। आज पहिला फ्लॅग ऑफ होत असताना सकाळी 9 वाजता मला वाटते 8:55 एक ट्रेन या ठिकाणी उद्यापासून ती उपलब्ध होईल। पण आज पहिला फ्लॅग ऑफ होत असताना सुद्धा जे प्रवासी त्याच्यामधनं आज प्रवास करणार आहेत मी त्यांना सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा निश्चितपणाने देईन। ज्यांनी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा पाठपुरावा केला त्यांचाही मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करते, अभिनंदन करते आणि रेल्वेचे उपस्थित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते। अतिशय उत्तम पैकीचं जाळं मिळण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली एक दिशा या देशाला मिळाली आणि आज देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नागरिक प्रवासी रेल्वेमधून सुरक्षितपणाने प्रवास करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत असतात। अशा वेळेला हा प्रस्ताव ज्या वेळेला रेल्वे प्रवासी संघटनेने मुंबईच्या बैठकीमध्ये मांडला त्यावेळेला मी मुंबईच्या GM DRM ला विनंती केली होती, आताही ते असिस्टंट DRM आहेत, की हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे त्या ठिकाणी पाठवावा आणि शेवटी या सगळ्या गाड्यांचा थांबण्याचा निर्णय हा रेल्वे बोर्ड त्या ठिकाणी घेत असल्यामुळे त्यांना त्यांची मान्यता लागते। मधल्या कालावधीमध्ये मी रेल्वे चेअरमन बोर्डांना सुद्धा मला ज्या स्थानिक कमिटीचा अध्यक्ष नेमलं तिथेही बोलवलं होतं, त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आणि त्यांनी सुद्धा रेल्वे बोर्डाच्या चेअरमन त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी रेल्वे मंत्रालयाच्याकडे हा प्रस्ताव पाठवला। मागच्या अधिवेशनाच्या वेळेला रेल्वेचं एक बिल आलं होतं, त्यावेळेला रेल्वे मंत्र्यांची माझी भेट झाली अश्विनी कुमार साहेबांची
आणि मला आज निश्चित तमाम रोहेकरांच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने त्यांचे आभार मानायचे आहेत की या टेक्निकल हॉलचं कमर्शियल हॉलमध्ये रूपांतर करून त्याची सुरुवात उद्याच्या गौरवशाली प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपण करतो आहोत। त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। इतक्या दूरच्या रेल्वेच्या गाड्या ज्या मला या ठिकाणी थांबतील, हा केवळ रोहाच्या पुरती याचा उपयोग असा नाही, शिवाजी माणगावच्या प्रवाशांना सुद्धा याचा उपयोग होईल, पेणच्या प्रवाशांना सुद्धा त्यांना थोडंसं पनवेली जवळच आहे किंवा हे आहे त्याचा उपयोग या ठिकाणी होईल। पण ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवाशांना कळेल की आता इथे थांबा मिळालेला आहे, त्यावेळेला याच्यामधल्या प्रवाशांची संख्याही निश्चितपणाने वाढीला लागेल। आपल्या सर्वांना याचा फायदा घ्यायचा आहे, कारण जिथून सुरू होते तिथून म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत या सगळ्या जाणाऱ्या रेल्वे गाड्या आता आपल्या रोह्यामध्ये थांबणार आहेत। सर्वांनाच थेटपणाने इथून तिथपर्यंत प्रवास करायचा असं नाही, पण इथून मुंबईला जरी करत असेल किंवा अन्य कुठे जरी करत असेल तर त्याचा सुद्धा फायदा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। अधिक रेल्वेला स्थान इथे थांबे कसे मिळतील, इथे कसे मिळतील, पेणला कसे मिळतील, माणगावला कसे मिळतील याचा मी प्रयत्न करणार आहोत। नवीन मेमो रेल्वेज आपल्याला उपलब्ध करण्यासाठी सुद्धा रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। माझं 31 तारखेला अधिवेशन सुरू होईल। रेल्वेचं बजेट सुद्धा मूळ अर्थसंकल्पामध्ये आता रेल्वेचं बजेट मांडलं जातं, त्यावेळेला सुद्धा रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन आपल्या या कोकणासाठी विशेष करून ही जी काय मेमोची सर्व्हिस आहे याची फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी 100% माझ्याकडनं प्रयत्न केले जातील असा शब्द आज माझ्या रायगड जिल्ह्यातील सर्व प्रवासी बांधवांना या ठिकाणी आम्ही देतो। इथे आता रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणाचा विषय झाला। मागे आपण MIDCच्या मार्फत निधी मिळवला होता। मी रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली की त्याला NOC देण्यासाठी मला रेल्वे मंत्री महोदयांनी सांगितलं, रेल्वे चेअरमननी सांगितलं की रोहायचं असेल, पेठचं असेल, तुम्ही खासदार आहात, तुम्ही आता एका स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहात, तुम्ही सांगताय ते हे दोन्ही कामं, दोन्ही रेल्वे स्टेशनची आधुनिकीकरणाची कामं, नूतनीकरणाची कामं आम्ही रेल्वेच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी घेतो आहोत। आणि मगाशी आदित्य त्यांनी सांगितलं, अनिकेत भाई पण बोलला, आतापर्यंत राज्य सरकारकडे झालेल्या करारानुसार रेल्वे स्थानकाच्या बाहेरचं सुशोभीकरण होत आहे, पण माझ्या विनंतीला मान देऊन रेल्वे मंत्र्यांनी रोहा असेल किंवा पेण असेल अंतर्गत सजावटीसह या एकेका कामाला 20 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे। प्रेझेंटेशन भाई घेतलं, तुम्ही सगळेजण होतात। दिल्ली दिघी औद्योगिक वसाहत माझ्या विनंतीनुसार पंतप्रधान महोदयांनी, अमित भाईंनी 30,000 कोटी रुपये आपल्यासाठी मंजूर करून दिले। त्याच्या 1850 कोटी रुपयाचा पायाभूत सुविधांच्या कामाची सुरुवात ही फेब्रुवारीच्या मध्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। आणि मग त्या पायाभूत सुविधा झाल्या की आपण भाई त्या ठिकाणी आढावा घेतला, एकही रासायनिक प्रकल्प येणार नाही, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज किंवा औषध निर्माण करणारी इंडस्ट्री ज्याच्यातून 0 डिस्चार्ज असेल असे कारखानदारी आपल्या सगळ्या परिसरामध्ये उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी पदं येतच जातात। कोणाला काय पदं मिळतं त्याच्यापेक्षा लोकांच्यासाठी आपण काय काम करतो आणि हे सुद्धा पद लागते। आता अनेक जण म्हणतात गावात नाही पद, नाव हो गणपत, आमचं तसं नाही, मला दिल्लीमध्ये सुद्धा पद आहे म्हणून पहिल्यांदाच अशा वेळेचा थांबा या ठिकाणी मिळाला। लोक जीवनामध्ये लोकांच्यासाठी काय काम करावं लागतं याच्या संवेदना मनामध्ये असाव्या लागतात, लोकांची सेवा करण्याची कल्पकता असावी लागते आणि ती कल्पकता अनेक पातळीवरती भारत सरकारकडनं आम्ही काय आणू शकतो, राज्य सरकारकडनं काय आणू शकतो, आम्ही अधिक मोठ्या प्रमाणावरती काय करता येऊ शकेल। मी एक पत्र दिलं पंतप्रधान महोदयांना, मला आभार मानायचे पंतप्रधानांचे। 60 कोटी रुपयाचं दिव्यांगला आणि पंतप्रधान महोदयांच्या कार्यालयातून पत्र आलं माझ्या नावाने की या प्रस्तावाला राज्य आणि भारत सरकारच्या निधीतून 60 कोटी रुपयाचं तारापूरवाला अक्वारियमच्या पेक्षा जास्ती अत्याधुनिक अशा प्रकारचं अक्वारियम आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे। शेवटी मन आणि संवेदना असावे लागतात। मी सांगितलं की पदं येतात जातात, तुम्ही काय काम करता त्याच्यावरती कवित्व असतं, तुम्ही किती काळ जगलात त्यापेक्षा तुम्ही जगलेल्या कालावधीमध्ये काय काम केलं हे महत्वाचं असतं। या रेल्वेचं तमाम रोहेकरांच्या वतीने स्वागत करतो। आपल्याला महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम, रोहा, रायगड। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।